नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या करंट अफेअर्स, ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, नियुक्त्या, पुरस्कार, अहवाल आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी येथे तुम्हाला सोप्या आणि मुद्देसूद भाषेत दररोज मिळतील. MPSC, UPSC, SSC, बँकिंग, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद आणि इतर सर्व परीक्षांसाठी हे चॅनल तुमचा विश्वासू साथीदार ठरेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि दररोज अपडेटेड रहा. चला तर आजच्या महत्त्वाच्या करंट अफेअरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू कोण? वैभव सूर्यवंशी, सचिन तेंडुलकर, वॉशिंग्टन सुंदर की पार्थिव पटेल? याचे योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने भारत विरुद्ध इंग्लंड या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वयाच्या 15 वर्ष आणि 99 दिवसात पदार्पण केले. या कामगिरीसह त्याने भारतीय क्रिकेटचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला. सचिन यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण 16 वर्ष 205 दिवसांच्या वयात केले होते. वैभव सूर्यवंशीची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी एक नवा आणि अभिमानाचा अध्याय ठरला आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिल्या एअरफील्ड रबर डॅम चे निर्माण कोणत्या राज्यात केले जात आहे? राजस्थान, कर्नाटक, गुजरात की महाराष्ट्र? याचे योग्य उत्तर आहे गुजरात. या डॅम बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. भारतातील पहिल्या आधुनिक एअरफील्ड रबर डॅमचे निर्माण गुजरात राज्यात केले जात आहे. हे धरण पारंपरिक सिमेंट कॉन्क्रीट ऐवजी हवेने फुगवल्या जाणाऱ्या विशेष रबर बँडचा वापर करून तयार केले जात आहे. गुजरात सरकार छोट्या उदयपूर जिल्ह्यातील हेरन नदीवर आणि तापी जिल्ह्यातील अंबिका नदीवर असे 2 रबर डॅम उभारत आहे. या दोन्ही प्रकल्पांवर 162 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे. या डॅमसाठी दक्षिण कोरियाचे प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले असून रबर डॅम 50 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान सहन करू शकतात. पावसाळ्यात आणि पूर परिस्थितीत या रबरमधील हवा काढून घेतली जाते. त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राहतो व पूर नियंत्रण अधिक प्रभावी होते. या संपूर्ण प्रकल्पाचे नियंत्रण स्कॅडा या स्वयंचलित प्रणालीद्वारे केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान बिनतांग आदिपूर्णा ने सन्मानित करण्यात आले? इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर की थायलंड? याचे योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिनतांग आदिपूर्णा प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी जकार्ता येथे आयोजित समारंभात प्रदान केला. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर प्रभावी आणि दृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान देण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तो देशातील 140 कोटी जनतेला आणि इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीला समर्पित केला. प्रश्न क्रमांक 4, कॅन्स्कोरा अग्नी या नावाची नवीन वनस्पतीची प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात आढळून आलेली आहे? राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात की केरळ? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थान पुणे येथील संशोधकांनी वनस्पतीची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या नवीन प्रजातीचे नाव कॅन्स्कोरा अग्नी असे ठेवण्यात आले आहे. ही वनस्पती महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सूस टेकडीवर आढळून आली आहे. या नावामागेही एक खास कारण आहे. ही वनस्पती अशा गवताळ प्रदेशात आढळते जिथे नैसर्गिकरित्या वारंवार वणवे लागतात. त्यामुळे नैसर्गिक अग्नीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्थानिक मराठी शब्द अग्नी यावरून या वनस्पतीचे नामकरण करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 5, उत्तर कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे संजीव जैन.
संजीव जैन यांची उत्तर कोरियाचे भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 6 जुलै रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार संजीव जैन यांची डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया येथे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव जैन हे 2008 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी आहेत. सध्या ते रिपब्लिक ऑफ काबोवर्थ येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. उत्तर कोरियामध्ये ते अलिवती लॉन्ग कुमार यांची जागा घेणार असून लवकर आपला नवीन पदाचा कारभार स्वीकारतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अतिशय महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न सविस्तरपणे समजून घेतले. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न नक्कीच उपयुक्त ठरतील. पण पुढच्या व्हिडिओपासून आणखी जास्त प्रश्न, सविस्तर विश्लेषण आणि परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन करंट अफेअर व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय हिंद.